पुणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। मात्र त्यांना अनेक पक्षांकडून प्रवेशाची ऑफर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जगतापांना संपर्क केल्याची माहिती आहे। त्यांनी आपल्या ओएसडी मार्फत जगताप यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे। मात्र दोघांमध्ये संवाद होऊ शकला नाही। प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत। त्यांना विविध पक्षांकडून फोनाफोनी सुरू आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जगताप कोणता अंतिम निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, प्रशांत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडले हे तर आता स्पष्ट झालंय, पण कुठल्या पक्षात जाणार हा प्रश्न अजूनही कायम आहे, कारण सगळ्याच पक्षांकडून त्यांना ऑफर आली। नक्कीच आपण पाहतोय की ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना खरं तर वेग आलाय। महापालिका निवडणुका सुरू आहेत आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांनी गेले 3 टर्म सलग नगरसेवक असल्यामुळे अनेक पक्षांना वाटतं की प्रशांत जगताप आहेत ते आपल्यात यावे। यासाठी प्रशांत जगतापांना काल रात्री शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख असणारे उद्धव ठाकरेंनीही फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली। जवळपास त्यांच्यामध्ये 9 ते 9.5 मिनिटं चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांना शिंदे गटाकडून खरं तर शिंदे गटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेंचाही फोन काही वेळापूर्वी गेला। मात्र त्यांचं आणि एकनाथ शिंदेंचं बोलणं होऊ शकलेलं नाही। दुसरीकडे आपली विचारधारेवर ठाम असलेले प्रशांत जगताप जे आहेत ते आज दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती जी आहे ती येते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये आता ते जाणार हे स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी।